मित्रांनो आज कलेडोन यांचं ओपन मैदान वेगळे फाटीवरती पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 2मध्ये पळाला. सेमीफायनल 2मध्ये मित्रांनो सुंदराचा साज आपल्याला पळताना दिसला आहे. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगाडॉन आणि त्याच्यासोबत पळाला आहे मित्रांनो आत्ताच झालेल्या पेडगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी मेहरबान. ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले. त्यांचे संपूर्ण सहकार्य आपल्याबरोबर आहेत. दादा नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं मेहरबान आणि भुंगाचं? मेहरबान आणि भुंगाचं नियोजन 28 तारखेला बिंजोडचं होतं. तिथं पावसामुळे ते बिंजोडचं मैदान कॅन्सल झालं. आता बैलांना तिथं कॅन्सल झाल्यामुळे मग शेटनं नियोजन केलं ह्या मैदानात 30 तारखेला. आणि आज गाडी पळाली आणि फायनलसाठी पात्र झाली. आता गट असेल, गटाला ज्या पद्धतीनं गाडी पळाली किंवा सेमीफायनल जर आपण बघितलं असेल तर चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं आता या दोन्ही बैलांचं एक कुठंतरी एक वैशिष्ट्य आहे की निकालाला वाढून पळतात. ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. कसा पळ वाटला तुम्हाला? पळ ही गाडी वन जोड आहे. मुंबईत म्हणा गाठाव म्हणा 3 फेऱ्यात जावा पळाली तेव्हा गोलासाठी पात्र ठरलेली गाडी. पायरा कधी मला होता या दोघांचा? पायराई पेडगावचं मैदान झाल्यानंतर. आता आपला भुंगा आता नक्की इथं कोणावर जवळ असतं? भुंगा कराडमध्ये कासेगावमध्ये आहे. कासेगावमध्ये काय नाव कोणाजवळ असतं? शार्दूल कुलकर्णी म्हणून आहे. हां, त्यांच्यापाशी असतो. शेटचा फोन झाला का नाही आता? गुलाब झाला हो झाला ना. शेटचं काय म्हटले शेटचं काय म्हणणार आहे? काय नाही, चांगली गाडी आज खाली जरा गडबड झाली होती. चिखलामुळे जरा बैल जरा बसला खाली, थोडा पाय घसरला. काय नाही, व्यवस्थित झालं. गटात कोणत्या पळाला होता आपला भुंगा आणि मेहरबान? गटात 11 गटात तास नंबर 4 Driver 3 छोटे ड्रायव्हर कोराड. काय सांगाल कशी गाडी पळाली गटात? चांगली गाडी पळवली. सुंदर गाडी पळाली गटाला. या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे की गाडी गटून पळते आणि मुंबईला वगैरे आता भरपूर नाव आहे. इकडे पण आता समालोचकांनी सांगितलं की ह्या दोन्ही नंदींचा मुंबईमध्ये असं किंवा इकडे दबदबा आहे. काय सांगाल या म्हणजे त्यांच्या या वाक्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही गाडी कमीत कमी 7-8 वेळा पळवली आणि मुंबईत 3 फेऱ्यात कर्जत केसरी, एकविरा केसरी असे 4-5 मैदान मुंबईचे जे 3 फेरे झाली त्या 3 फेऱ्यात बैलाने 1 नंबर केला तिथं मुंबईत. आणि गाठावी 4-5 ठिकाणी पळवली, तिथं बी फायनलसाठी पात्र झाली. बघायला गेलं तर आता भुंगाकडे एक वैशिष्ट्यपूर्ण पळ आहे आणि त्याच्याकडे जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की समालोचक असू दे किंवा सगळ्यांना जर माहिती आहे 3 फेऱ्याचं मैदान असू दे किंवा बिनजोड असू दे, बिनजोडचा सलग 2 सीझन तो गाजवतोय. प्रत्येक वेळेस बिनजोडचा मानकरी ठरला आणि 3 फेऱ्यामध्ये जरी आला तरी तो त्या पद्धतीने त्याचं वर्चस्व या ठिकाणी देखील दाखवत असतो. तशा पद्धतीचा पळ आहे आणि दिवसेंदिवस त्याचा पळ देखील वाढतोय. काय सांगाल? विषय काय आहे, मुंबईत जास्त करून बिनजोड असल्यामुळे तिथं बैलाला कमीत कमी 1-2 फेरे पडतात आणि गाठाव कसं आहे 3 फेऱ्याचं पळ असल्यामुळे बैलांना कधी कधी नवीन पळवल्यावर दमछाट होते. त्यामुळे जसं त्याला फेरं पडतील तसं बैल स्पीड वाढवतो. हवामानाबद्दल काय सांगा? तिकडच्या हवामान आणि इकडच्या हवामानाबद्दल बैलांना पळण्यासाठी कसं आहे? तिकडले हवामान म्हणजे जरा गर्दीत एका सिटीत असल्यामुळे जरा दमट हवामान आहे आणि तिथं कसं मोकळे एकदम गार वारण मोकळं वातावरण आहे. तर आता महाशिरच्या मैदानाची 61 पटाची तयारी कशी चालली भुंगाची? तयारी आहे चांगली. काय सांगाल त्या सचिन मैदानाबद्दल? पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यात्रेनिमित्त 10 तारखेला ओपनचं मैदान होत आहे, 11 तारखेला आदतचं मैदान आहे. कसं नियोजन असणार आहे भुंगाचं म्हणजे ओपन आदत कसं काय? ते आता शेटलाच माहीत. शेट जसं म्हणाल तसं. शेटची काय आता चर्चा वगैरे झाली का सेमी झाल्यानंतर? हा झाली. शेटचा फोन आला, गाडी चांगली पळाली, सुट्टी झाली. फक्त जरा बैल खाली सुट्टी करताना जरा बैलाचा पाय जरा स्लिप घसरला फाटीव, बैल जरा खाली बसला, बरं उठला, वळवून गाडी आपली आणून बैल सोडला. मेहरबानबद्दल काय सांगाल? मेहरबान आहे, चांगला पळतो बैल. कुठंतरी बघायला गेलं तर आता 1001 गाड्यामध्ये 1 नंबरचा मानकरी आला. पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी आता त्याच्याकडे बघितलं जात आहे. म्हणजे कुठंतरी एवढ्या गाड्यांमध्ये 1 नंबर करायचं म्हणजे जोक नाही. त्याचं पण एक काहीतरी वेगळं पण आहे. काय तुमच्या अंदाजे कसा पळ वाटतो त्याचा? बैलाचा पळ कसा आहे, बैल वजनाला हलका आहे आणि बैल जे स्पीड लावतो पब्लिकला म्हणा कसं म्हणा, बैला स्पीड जाम आहे. आता कसं होतं, आता मेहरबान आणि भुंगा जर बघायला गेलं तर दोन्ही एका खांद्याची बैल आहे ती. उंची असू दे किंवा पळ असू द्या, खांद्याला खांदा लागतोय आणि त्या पद्धतीनं गाडी जुळून पण पळते. असं वेगळं पण थोडंसं जाणवून येते त्या पळामध्ये. गाडी चांगलीच पळते. दोन्ही एक मापाची बैल आहे ती, खांद्याला खांदा जुळतोय आणि गाडी चांगली पळते. आता काय अपेक्षा? भुंगानं तर भरपूर काय मिळवून दिलंय. आता अपेक्षा काय नाही, फक्त त्यांना आता नीट म्हणजे पळावं चांगलं आणि मालकाचं नाव करावं. आता थोडंसं परिचयासाठी तुमचं नाव सांगा, तुमचं असू द्या किंवा शेठ जे आहेत त्यांचं नाव सांगा. माझं नाव प्रणव किसन शिंदे मोराळे.
शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या थोडासा. माझा परिचय मी मुंबईचा. तुमचं नाव मिलिंद सांगा. शेठ आणि आमचे घरचे संबंध. तुमचं नाव सांगा. धीरज भास्कर भालेराव. काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली गटाला गाडी सेमीला? छान पळाली गाडी. गटाला पण चांगली पळाली, सेमीला पण चांगली पळाली, फायनलला पण चांगली पळाली. ज्यावेळेस भुंगा घाटावरती येतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबतच असतात. हो काय मी सांगा? समज असतो. मला त्याची खूप आवड आहे. हां. त्याच्यावर माझं खूप लक्ष असतं, बारक्याने लक्ष असतं त्याच्यावर. काय सांगाल गाडी कशी आज कशा स्पीडनं पळाली गाडी सेमीला? नाही, गाडी चांगली पळाली सेमीला. बघा सेमीमध्ये चांगल्या गाड्या होत्या, त्यांना पण टप द्यायचं काय खायचं काम नाही. गाडी चांगली तीन फेऱ्याचं मैदान म्हटलं की आपण ज्या पद्धतीने बघतो की चुरस असते, एका वेळेस 8-8, 10-10 गाड्या पळत असतात. त्याच्यामधून पण आपलं वर्चस्व सिद्ध करणं माहिती कुठंतरी त्या बैलाचा एक पळ असतो किंवा ते तो सिद्ध करून दाखवतो. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आता भुंगा घाटावरती येतो, पण कुठंतरी एक नाळ जुळलेली असते. बैल मैदानात गेला, आपण घरी असलं करमत नाही किंवा असं वाटतं की बाबा मैदानात जावं. काय सांगाल? नाही करमत. तो इकडे असलं, मला तर तिकडं करमतच नाही. त्याला असं वाटतं मी कधी येऊ त्याच्याकडे. म्हणजे त्याची पहिल्यापासून आवड लागली. आणि आम्ही कसं आमच्या गोट्यावर असलं म्हणजे आम्ही 24 तास तिथंच असतो. रात्र 12-1 वाजेपर्यंत आम्ही तिथं टाइमपास करत असतो. फक्त झोपायला जातो म्हणजे तेवढंच. बाकी दिवसभर त्याच्याकडे असतो. आम्हाला जे करमणूक आहे आणि तो नाही इकडे आहे ते आम्हाला करमतच नाही. म्हणून असं वाटतं कधी यावं त्याच्यापाशी. बाकी काय नाही. ज्या पद्धतीनं आपण आता त्याच्याकडं बघून किंवा त्याच्या विश्वास ठेवून येतो, पण तो पण कधी नाराज केलं नाही. आलोय मैदानात आणि असं हे झालंय, गुलाल मिळवून देतोय, आनंद दुगणा करतोय. काय सांगितलं? नाही, तो कधी म्हणजे नाराज आजपर्यंत केलं नाही आम्हाला. बघा जनावर आहे, शेवटी कुठं ना कुठं 19-20 होणारच कधी ना कधी. होत राहते. का आपणच फक्त जितायचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. बरोबर. कधीतरी हार पण असते आपल्याला. बरोबर ना. कधी कधी बैलाला काय प्रॉब्लेम असतं, कधी बाजूचा बैल पळत नाही, कधी काय असतं, कधी काही ना काय प्रॉब्लेम चालूच असतात. बरोबर. बाकी काय नाही विषय आमचा. तो नाराज आम्हाला कधी होऊन देत नाही आणि होऊन देणार पण नाही. आता ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हटलं की आता मिलिंद शेट असतील किंवा तुम्ही असाल, तुमचं बरेच वेळेस आता चर्चा होत असेल. आता गुलाल घेतोय सगळं होतं, पण ज्यावेळेस एखाद्या मैदानात मार खातो त्यावेळेस कसं नियोजन असतं की बाबा आजच्या मैदानात आपलं काय चुकलं किंवा पुढचं नियोजन कसं नाही, करावं? कसं मार खाल्ला तर आपल्याला समजतं का बाबा आपण आज पुढं चुकलो, मग त्याची दुरुस्ती आपण पुढच्या मैदानात करून घेतो. तो विषय असा आहे. म्हणजे आपण बघा म्हणतो- चुकल्याशिवाय माहीत पण नाही पडत. बरोबर. हा, म्हणजे त्याचं म्हणतो की आपण चुकल्याशिवाय माहीत पण नाही पडत का पुढे आपण काय चुकतो, मग त्याला दुरुस्ती करून व्यवस्थित सगळं करायचं आपण. हा, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की जसा विजय तसा हार पण मिळाली पाहिजे. तर आपल्याला पण आपलं कुठेतरी कमी जास्तपणा कळतो तेव्हा आपण पुढं काय करावं काय नाही. तर मिलिंद शेट बरोबर तुम्ही भरपूर वेळ घालवला, काय सांगाल त्यांच्याविषयी? मिलिंद शेठ म्हणजे माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांचा. त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा विश्वास आहे. त्यांच्या वडिलांचा पण वडील त्यांचे मला तिसरा मुलगा मानायचे. त्यामुळे मी त्यांच्या म्हणजे घरचा सदस्य आहे. माझ्या जीवावर ते एकदम म्हणजे तू जा स्वतः, मी नसलो तरी तू जा, बैलाकडे लक्ष दे, त्यांना माहिती आहे. मी असलो म्हणजे त्यांना काही टेन्शन नाही. तेच ज्याबद्दल तुमच्या संबंधात तुम्ही म्हटलं की आणि मिलिंद शेटचा बी तेवढा तुमच्यावरती विश्वास आहे खूप. आणि त्याच्यामुळे मिलिंद शेटचा एक वेगळा स्वभाव आहे. भरपूर माणसं त्यांनी आजपर्यंत या क्षेत्रात जोडलेली आहेत. तुमच्यासारखी लोक असतील, आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढी सगळी लोक आहेत त्याच्या भुंगाच्या पाठीमागं उभं राहतात. काय सांगाल इतर टीमला सगळ्या, काय सांगाल? तर टीम आमची खूप चांगली आहे. सगळे सहकार्य करतात. पुढं काय झालं तरी आमच्या मागे येतात. काय अडचण सगळ्यांना आवड आहे. आमच्या भुंगा बैलाची आमची आवड आहे. आमचं तोंड चांगलं आहे, आमचे संबंध सगळ्यांनी चांगले, त्यामुळे आम्हाला सगळे येतात आमच्याकडे. आता जास्त काही वेळ घेत नाही, फायनल देखील अजून पळायचं आहे. मग आजपर्यंत आपलं नाव करत आलाय, इथून पुढं पण करेल आणि फायनल देखील आहे. फायनलला देखील तो काही ना काही कमाल करून नक्कीच दाखवेल. हे तुम्हाला शुभेच्छा देतो. शुभेच्छा.